जळगाव धुळे या विभागीय क्रीडा संकुलाची जळगावच्या मेहरून शिवारामध्ये उभारणी केली जाते। 36 एकर परिसरामध्ये हे क्रीडा संकुल उभारलं जात आहे। 247 कोटींच्या या प्रकल्पाकरता मात्र रस्त्याचं नियोजनच केलं गेलं नसल्याचा प्रकार समोर आलाय। क्रीडा संकुलाच्या कामाकरता थेट शेतकऱ्यांच्या शेतातील रस्त्यांचा वापर केला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं आणि शेतजमिनीचं नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी नोंदवली आहे। याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे। शेतातून जाणाऱ्या शेतजमिनी जर रस्त्यांसाठी भूसंपादित करायच्या असतील त्याकरता शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास थेट न्यायालयात जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। हमारी अड़चन यही है कि हमारे खेत में से रास्ता निकाले इन्होंने। हमको रास्ता होना, सब शेतकरी को रास्ता होना। हमें जाना क्या हेलीकॉप्टर से जाना, कैसे जाना? जब 20-30 फुट की हो जाएंगे तो क्या हमने हेलीकॉप्टर से जाने का, क्या उधर से? और क्या मांग है आपकी? कौन सा हमारी मांग यही है कि हमको चारों बाजू से सर्व शेतकरियों को रास्ता होना। शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे एवढंच म्हणणं आहे। आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता जातोय तो शासनाने स्वतः हस्तक्षेप करून स्वतः शासनानेच महाराष्ट्र शासनाने त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे। जर महापालिका अंडरमध्ये जर त्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, TDR जर मिळेल तर त्याला आमच्या शेताच्या बांधावरून त्यांनी आम्हाला न विचारता हे खोदकाम केलेलं आहे। आम्हाला न विचारता इथं त्यांनी हे खोदकाम केलेलं आहे। आणि इथून पायवाटीचा रस्ता जो की पूर्वापासून होता तो सुद्धा आम्हाला सोडलेला नाही आहे। यांनी कम से कम 12 फूट रस्ता सोडून मग तिकडे काम करायला हवं होतं। मीटिंगमध्ये जे काही आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये साहेबांनी निर्देश दिलेले आहेत की ज्या ज्या जमिनीतून रस्ता जाणार असेल किंवा जो काही रस्ता होईल तर त्या ज्या काही प्रायव्हेट जमिनी असतील त्या जमिनीला जो काही शासनाच्या नियमानुसार जो काही मोबदला आहे तो दिला जाईल। त्याच्यासाठी शासनाकडे निधी पण मागणी केली जाईल आणि त्याच्यानुसार तो अदा केला जाईल।